नाही, मला असं वाटतं हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र सरकार आणि आता महायुती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच आपल्याला हे सांगितलं आहे की क्राईम या संदर्भामध्ये झिरो टॉलरन्स असेल. पण त्या संदर्भामध्ये काही पावलं उचलत असताना हे दिसत नाही आहे. चर्चा झाली विधान भवनामध्ये, विधिमंडळामध्ये, आणि आता याचं उत्तर अपेक्षित आहे. काही क्षणामध्ये याचं उत्तर अपेक्षित आहे आणि त्यामुळं काहीतरी ठोस कारवाई आज ते घोषित करतील अशी आशा आहे. त्यामुळं पाहूया काय होत आहे. एक पीक विम्याच्या संदर्भाने सुरेश दसांनी आरोप केलेले आहेत की परभणी आणि या संपूर्ण भागामध्ये 3000हून अधिक कोटी रुपयाचा घोटाळा पीक विम्यामध्ये झालेला आहे. नाही, मला असं वाटतं हे गंभीर आहे आणि असा घोटाळा जर महाराष्ट्रामध्ये झाला असेल तर याची चौकशी झाली पाहिजे आणि महाराष्ट्र शासनानं हे प्रकरण अतिशय गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे जर कोणी लुटण्याचं काम करणार असेल तर मला असं वाटतं त्याला शिक्षा झाली पाहिजे. मुंबईमध्ये जो कार्यालयावर हल्ला झाला त्यानंतर कारवाई करण्यात आलेली आहे. आज तुम्ही हा मुद्दा उचलला सभागृहात? सभागृहाबाहेर तर हा मुद्दा आम्ही कालच उचलला आणि त्याचा निषेध मुंबईमध्ये आमच्या बहाद्दर काँग्रेसच्या नेत्यांनी केला. मला असं वाटतं की एवढं बलाढ्य बहुमत एखाद्या सरकारला मिळाल्यानंतर त्या सरकारचे पक्षाचे कार्यकर्ते समजा जर असं वागणार असतील तर या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये अशी घटना यापूर्वी कधीही घडली नाही. ही पहिल्यांदा घडते. त्यामुळं सत्ता पक्षाच्या नेत्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि असं पुढे घडणार नाही. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्याचं काम हे महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचं आहे. हे त्यांनी करावं अशी त्यांना आमची मागणी आहे. काँग्रेस पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलले जातील असं म्हटलं जात आहे आणि काही तरुणांकडे जबाबदारी दिली जाईल, आपलंही नाव घेतलं जातं. मला असं वाटतं प्रांताध्यक्ष बदलाची कुठलीही चर्चा नाही आहे. महाराष्ट्र विधिमंडळामध्ये काही नव्या नेमणुका होणार आहेत, त्यामुळे त्याची चर्चा आहेत, बैठकाही सुरू आहेत. पक्षश्रेष्ठी त्या संदर्भामध्ये लवकरच निर्णय घेतील. त्यामुळं ते निर्णय जेव्हा होतील तेव्हा आपल्याला कळेल. विधिमंडळ नेता पक्ष किंवा गटनेते पदासाठी आपलंही नाव आहे, आपण आहे इच्छुक? नाही, असं कोणाचंही नाव याच्यामध्ये चर्चेला आहे असं मी मानत नाही. सगळे काँग्रेसचे नेते आहेत, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी नेहमी पार पाडलेल्या आहेत. पक्षश्रेष्ठींनी सगळ्याच निवडून आलेल्या आमदारांशी चर्चा केलेली आहे, निवडून न आलेल्या आमदारांशी देखील चर्चा केलेली आहे. राज्यातल्या नेत्यांची चर्चा सुरू आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये जी जबाबदारी ज्या नेत्याला सोपवली जाते ते प्रामाणिकपणे पार पाडतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.